केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मुंबईमध्ये सोमवारी पत्रकार परिषद घेणार। अर्थसंकल्पातल्या तरतुदींची सविस्तर माहिती देणार। वित्त खात्यातील सर्व सचिव आणि महत्त्वाचे अधिकारी उपस्थित राहणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 22 फेब्रुवारीला महाराष्ट्र दौऱ्यावर। पंतप्रधान घरकुल योजनेच्या कार्यक्रमासाठी अमित शहा उपस्थित राहणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी दौऱ्यावर। रत्नागिरीमध्ये उपमुख्यमंत्र्यांची आभार सभा। शिवसेनेकडून सभेच्या जय्यत तयारीला सुरुवात। मुख्यमंत्री कक्षाच्या धर्तीवर राज्यामध्ये आता कृषी मंत्री कक्षाची स्थापना होणार। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची अमरावतीमध्ये मोठी घोषणा। रायगडच्या पालकमंत्री पदाच्या मुद्द्यावरून तुळजाभवानीला साकडं घालणार। मंत्री भरत गोगावले यांची प्रतिक्रिया। अहिल्यानगरमध्ये 50 वर्षीय महिलेची हत्या। हत्येचं कारण स्पष्ट। MIDC पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। पुण्यामध्ये पुन्हा गाड्यांच्या तोडफोडीचा प्रकार। 3 वाहनांचं नुकसान। विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। पोलीस करतायत अधिक तपास। बलुचिस्तानमध्ये मोठा स्फोट। स्फोटात 9 कामगारांचा मृत्यू, 7 जण जखमी। बलुचिस्तानच्या हरनाई भागातली घटना। आणि युक्रेनमधल्या अणुऊर्जा प्रकल्पांच्या सुरक्षिततेबाबतची चिंता वाढली। युक्रेनच्या अणुऊर्जा प्रकल्पावर रशियाकडून ड्रोन हल्ला। अग्निशमन दल आणि सुरक्षा यंत्रणांकडून आग आटोक्यात आणण्यामध्ये यश। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।